जलगांव जिले के पाचोरा तालुका की खड़ देवला क्षेत्र में रात को तूफानी हवाओं के साथ बेमौसम बारिश हुई। तूफानी हवाओं के साथ भारी बारिश के कारण केले की फसल को काफी हद तक नुकसान पहुंचा है। तूफानी हवाओं के साथ भारी बारिश के कारण केले की फसल को काफी हद तक नुकसान पहुंचा है। कई किसानों के केले के बगीचे नष्ट हो गए हैं। किसानों ने केले के क्षेत्र को लहलहाने के लिए कड़ी मेहनत की थी, लेकिन बेमौसम बारिश ने किसानों के मुंह में जो घास थी उसे भी छीन लिया। किसानों पर लगातार प्रकृति की मार पड़ रही है, इसलिए किसान राजा आर्थिक संकट में है। हालांकि किसानों की मांग है कि पंचनामा करके किसानों को नुकसान का मुआवजा दिया जाए। पचौरा तालुका की खड़क देवला खुर्द की प्रगतिशील किसान शालिग्राम भास्कर राव शैलार, दिगंबर शैलार, सुशांत संजय शैलार, गजानन तैली, गणेश तैली आदि किसान मौजूद रहे, जिनका नुकसान हुआ है और किसानों का यह समूह सरकार से उचित मुआवजा देने की मांग कर रहा है। जलगांव से भीमराव कोजुरे की रिपोर्ट। दिगंबर अंबुतराव शेलार, काल वादळाने माझं खूप नुकसान झालं। तरी मला नुकसान भरपाई मिळत नाही। ते असं किती झाडं लावले होते तुम्ही हे 7,000 खोडे, आणि किती वर्षाचं हे झाड आहे? जे 11 महिन्याचं आहे। निसणीवर आलेलं होतं का ते? निसणी काटावीवर माल कटाईवर होता का? कितीचं नुकसान झालं आहे तुमचं सर? आता इथं नुकसान भरपूर आहे। आता भावाच्या हिशोबाने आता कमीत कमी 10-1 लाखाचं नुकसान आहे। तरी शासनाकडे काय मागणी आपली? आता काही द्यावं बॉस असणार आहे भरपाई। किती वर्ष तुम्ही हे पीक हे पेरलं होतं? किती वर्ष? 1 वर्ष आहे। केव्हा झालं हे नुकसान? हे काल संध्याकाळी 7:30 वाजता। मी विजय भास्कर राव शेलार, राहणार खडदेवळा खुर्द। माझे कालच्या रोजी पाऊस आणि हवेमुळे केळी मालाचे फार नुकसान झाले आहे। साधारण अंदाजे 700 ते 800 झाड हे जमीनदोस्त झालं आहे। तरी शासनाकडून मला लवकरात लवकर त्या बाबतचा मोबदला मिळावा ही अपेक्षा आहे। किती एकरमध्ये तुमची लागवड होती? किती झाडं होती? आमची लागवड 7,500 लागवड होती 4.5 एकरमध्ये। 4.5 एकरमध्ये किती वर्षाचं होतं हे झाड? हे 11.5 महिन्याचं झाड होतं। हे 11.5 महिन्याचं झाड होतं। आतापर्यंत किती खर्च लागलाय तुम्हाला? आतापर्यंत आम्हाला 4.5 लाख रुपये लागलेले। काय अपेक्षा आहे तुमची शासनाकडून? शासनाकडून आम्हाला योग्य तो पैसा म्हणजे खर्च झालेला खर्च व मोबदला मिळावा ही शासनाला विनंती आहे। राम बसवराव पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। कालच्या पावसामुळे फार नुकसान झालेले आहे। माझी केळी 5 एकरमध्ये होते। 7,500 केळीचं खोड होतं, पूर्ण निसलेलं होतं। त्याच्यामुळे कालच्या वादळी पावसाने सर्व जमीनदोस्त करून दिलं। एकही झाड शिल्लक राहिलेलं नाही आहे। तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावे ही विनंती। किती दिवस झाले होते या लागवडला? याला मागच्या वर्षी जूनमध्ये केळी लावलेली होती। आता पूर्ण 12 महिने केळी झालेली होती। माल चालूच होणार होता, पण निसर्गाने आलेला घास तोंडी। किती एकरमध्ये किती झाडं होते याची? 5 एकरमध्ये 7,500 केळीचं खोड होतं। एकच काय झालं याच्या? खूप पाऊस, वादळ, रात्री खूप हवा चालल्यामुळे एकसारखी हवा होती, त्याच्यामुळे सर्व झाड जमीनदोस्त झाले। किती नुकसान झालं तरी तुमचं सर? आमचं कमीत कमी 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने चांगल्यात चांगली नुकसान भरपाई द्यावी।